कधी कधी असं होते की एखादी गोष्ट आपल्या मनाला लागून जाते आणि आपण त्याच गोष्टीचा विचार करत बसतो आणि आपल्याला असं वाटते की का आपल्यासोबत का असं होते. हॅलो फ्रेंड्स, मी प्राची. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रुदाज मॉम लाईफस्टाईल. तर आज मी जे आधी बोलली म्हणजे असं माझ्यासोबत घडलं आहे. असं खूपदा होते की मी काही बोलून बसते किंवा समोरचा काही बोलून बसतो आणि त्यामुळे त्याचा त्रास मी स्वतःला करून घेते आणि मग मी त्याचा विचार करत राहते आणि त्या विचाराने मला एकदम कसं तरी होऊन जाते आणि मग नंतर मी त्या व्यक्तीला किंवा त्या गोष्टीला मग मी इग्नोर करते. इग्नोर करून काही अर्थ नाही, फेस करायला पाहिजे. पण माझ्यासोबत असं खूपदा होते. पण मग मी आता ठरवलं आहे की आता आपण आपल्या कामात व्यस्त राहावं, आपण आपली कामं करावी, आपल्या बाळाला सांभाळावं आणि बाकीचं जे आहे बाकीच्या गोष्टीच्या त्याकडे दुर्लक्षच करणं योग्य आहे. कारण त्याकडे जर आपण लक्ष देत बसलो तर आपली मेंटल परिस्थिती आहे, मानसिक परिस्थिती, त्यावर परिणाम होऊ शकते आणि आपल्या घराकडे दुर्लक्ष होऊ शकते. चला तर मैत्रिणींनो, आज मी म्हटलं थोडं वरचे जे कॅबिनेट आहे ते साफ करून घ्यावं. मी दिवाळीलाच साफ केले होते, पण आता तिथे बरेच दिवसाची मला तिथे धूळ दिसत आहे, पण मी ते इग्नोर करत आहे. आज करू उद्या करू असं करता करता ते काही होतच नाही आहे. तर म्हटलं आज करूनच घेते. तर मी आता ते कॅबिनेट्स एवढे वर आहे की मला स्टूल घ्यावं लागतो आणि ते वरती चढून ते पुसावं लागतात. तर मी त्यामधले 4 कॅबिनेट्स मी रिकामे करून घेतले आहे, 4 कप्पे, आणि त्यामधल्या भरण्या काही वरती ठेवल्या आहे आणि काही मी गॅस ओट्यावरती ठेवल्या. वरती याच्यासाठी ठेवल्या आहे की लगेच मला तिथल्या तिथे घेऊन त्या लावता येईल. नाही तर मला खूपदा खाली उतरावं लागलं असतं आणि चढावं लागलं असतं आणि मी जास्त वेळ पण कामाला देऊ शकत नाही, कारण मला हृदयाला पण बघावं लागतं. तर मी काय केलं, ओल्या कापडाने ते पुसून घेतले कप्पे. नंतर मी ते कोरड्या कापडाने पुसले. कोरड्या कापडाने याच्यासाठी की ते प्लायचं असतं, त्यामुळे त्याला ते फुगू शकतात पाण्यामुळे किंवा त्याच्यामध्ये किडे वगैरे राहू शकतात ओलावा असल्यामुळे. आणि हे जे डबे आहेत ते पण मी पुसून घेते. जास्त डीप क्लिनिंग काही करत नाही, कारण मी ते डबे रिकामे झाले की वरचेवर मी घासत राहते, त्याच्यामुळे ते डबे काही एवढे खराब झालेले नाही आहे. म्हणून मी ते पुसून सगळे त्याच्या जागेवर ठेवून देते. ह्या ज्या छोट्या छोट्या भरण्या आहेत त्या आईस्क्रीमच्या आहे. तर मला त्या खूप आवडतात, खूप क्यूट दिसतात, म्हणून मी त्या ठेवल्या आहे. बघू करू त्याचं काही. त्यामध्ये मला काही मनी प्लांट वगैरे किंवा काही झाडं वगैरे लावायचा विचार आहे, पण परत जागेचा प्रॉब्लेम येतो म्हणून मी झाडं लावले नाही. मैत्रिणींनो, घर तुमचं रेंटेड असो की स्वतःचं, पण आपल्याला एक आवड असते की इथे हे असलं पाहिजे, तिथे ते असलं पाहिजे, नाही आपण अशा प्रकारे सजवलं पाहिजे. मी जिथे राहते हे माझं रेंटेड आहे, मी रेंटनी राहते मैत्रिणींनो. पण मला खूप आवडते घर छान ठेवणं आणि नीटनेटकं ठेवणं, म्हणून मी वेळचे वेळ साफ करत राहते आणि माझं घर नीटनेटकं ठेवत असते. आमच्या ज्या ओनर आहे त्या काकू नेहमी म्हणतात की तू खूप छान ठेवते, तू अगदी स्वतःच्या घरासारखं घर ठेवते. त्यांच्या अशा म्हणण्याने मला एवढं प्रोत्साहन मिळते की मी आणखी घराला चांगलं ठेवायचा प्रयत्न करते. आपल्या घराचे जे ओनर आहे, घर मालक, ते चांगले भेटण्यासाठी पण खूप नशीब लागतं, कारण आपल्याला त्यांचा सपोर्ट असतो आणि कुठलीही गोष्ट आपण इथे आपल्या घराच्या दूर आपण इथे नोकरीसाठी राहत आहोत, तर आपल्याला त्यांचा आधार असल्यासारखा आपल्याला असतो. म्हणून ती पण एक खूप चांगली गोष्ट आहे की ते लोक खूप छान आहेत आणि खूप सपोर्टिव्ह आहे आणि आपण जे करतो, ज्या काम आपण करतो आहे व्यवस्थित ठेवता येता, नेहमी मला अप्रिशिएट करत राहतात की प्राची तू खूप छान घर ठेवते, तुला छोटी मुलगी असून पण तुझं घर नेहमी छान राहते. मला खूप छान वाटते आणि मला अजून उत्साह येतो आणखी छान ठेवायला आणि चांगलं व्यवस्थित सगळं ठेवायला. आणि मी आता सगळे कॅबिनेट्स पुसून घेतले आणि ते डबे जागच्या जागेवर ठेवून घेतले.
तर ते सगळं मी डबे काढले होते खाली, तर हृदयाला तिची बॉटल दिसली, तर तिने आता त्या बॉटलमध्ये मला पाणी टाकून मागितलं. आता ती बॉटल घेऊन ती पाणी पीत बसणार आहे आणि ती बॉटल काही सोडणार आहे. चला असू द्या. तर मी आता तुम्हाला फायनल लुक दाखवत आहे. अशा प्रकारे मी माझ्या कॅबिनेट्समध्ये डबे ठेवले आहे. बघा, एकच वेळा आपण जर साफ केलं तर एकदम पूर्ण आपलं किचन असं चमकतं, असं चमचम करतं आणि ते मला खूप आवडतं. आणि हा फायनल रिझल्ट बघण्यासाठी मैत्रिणींना आपल्याला थोडे एफर्ट्स तर घ्यावंच लागणार आहे ना. आणि आता बघा किती छान वाटत आहे आणि एकदम 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 मस्त वाटत आहे मला. आणि एवढं समाधान मिळतं ना असं स्वच्छ घर बघून. इतकी धूळ झाली होती, थोडाच वेळ लागला, पण म्हणजे रिझल्टमुळे एकदम छान मला समाधान भेटलं. वरचे कॅबिनेट्स पण बघू शकतात. 2 साईडनी 2 दिले आहे, मध्ये पार्टिशन आहे. आणि इकडे जे मोठे कॅबिनेट्स आहे तिथे मी मोठे डबे ठेवते, इथे मी छोटे छोटे जे डबे आहे ते मी इथे ठेवून घेत असते. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ जरा देखील आवडला असल्यास तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आणि तुमच्या एका लाईकमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते, म्हणून लाईक आणि शेअर करायला कंजूसी करू नका. बाय बाय.